मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. आजही मुंबईवर अनेकांचा डोळा आहे. मुंबईचं आर्थिक बजेट हे कित्येक राज्यांच्या बजेटपेक्षा कैक पटीने मोठं आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवणारा, या मुंबईला खऱ्या अर्थानं आधुनिक करणारा आणि 7 बेटांच्या या मुंबईला सोन्याची नगरी बनवणारा तो पहिला माणूस नेमका कोण होता? आजच्या राजकारण्यांना कदाचित या गोष्टीचा विसर पडला असेल, पण इतिहास साक्ष देतो की मुंबईला मोठं करणारा, मुंबईचा पाया रचणारा आणि मुंबई खऱ्या अर्थानं घडवणारा तो पहिला माणूस एक मराठी माणूस होता. त्यांचं नाव होतं मुंबईचे अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ. नाना शंकर शेठ हे नाव किती मोठं होतं आणि त्यांचा दरारा काय होता हे जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्या ईस्ट इंडिया कंपनीचा संपूर्ण जगावर अंमल होता, ज्या इंग्रजांच्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नव्हता, त्या ब्रिटिश सरकारला आणि ईस्ट इंडिया कंपनीला पैशांची गरज पडली की आपले नाना शंकर शेठ त्यांना कर्ज पुरवायचे. या मुंबईच्या मराठी सावकारापुढे भले भले गोरे इंग्रज अधिकारी माना झुकवून उभे राहायचे. पण एवढी प्रचंड संपत्ती आणि अधिकार असूनही नानांनी ही मुंबई कशी घडवली? आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईत आणण्यासाठी त्यांनी इंग्रजांशी कोणता लढा दिला? आणि आज जी मुंबई दिव्यांच्या प्रकाशात झगमगते आहे, ती कधी काळी फणसाच्या दिव्यांच्या अंधारात कशी बुडालेली होती आणि नानांनी तिला प्रकाशात कसं आणलं? आज आपण आजच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुंबईच्या या खऱ्या जनकाचा थक्क करणारा इतिहास सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. नाना शंकर शेठ यांचं खरं नाव जगन्नाथ शंकर मुरकुटे असं होतं. त्यांचं मूळ गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड. पण नानांचा जन्म झाला 1803 मध्ये. त्यांचे वडील मोठे सावकार होते, त्यामुळे घरात श्रीमंती खेळत होती. नाना शंकर शेठ यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कुठल्या ठराविक अशा शालेय किंवा महाविद्यालयीन पद्धतीचं शिक्षण घेतलं नव्हतं. त्या काळात श्रीमंत घरातील मुलांसाठी जशी सोय असायची तशीच त्यांना शिकवण्यासाठी विविध विषयांचे वैयक्तिक शिक्षक त्यांच्या गिरगावातल्या घरी यायचे. स्वतः शाळेत न जाताही नाना अत्यंत बुद्धिमान आणि हुशार होते. नेमका याच काळात म्हणजेच 1819 मध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनची नियुक्ती झाली. नानांची मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांमध्ये, मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये उठबस होती. मोठा व्यापार होता, त्यामुळे त्यांची या नवीन गव्हर्नरशी म्हणजेच एल्फिस्टनशी ओळख झाली. पुढे या ओळखीचं रूपांतर एका घट्ट आणि ऐतिहासिक मैत्रीत झालं. एल्फिस्टन हा जरी ब्रिटिश गव्हर्नर असला तरी त्याला भारतीय नागरिकाविषयी, इथल्या संस्कृतीविषयी मनापासून आपुलकी होती. मुंबईत आधुनिक सुधारणा व्हाव्यात, इथल्या लोकांना शिक्षण मिळावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. गव्हर्नर एल्फिस्टन आणि नाना शंकर शेठ हे दोन समविचारी मित्र एकत्र आले आणि त्यांनी मुंबईची हिंदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळी या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ज्या काळात इंग्रजीचा पगडा वाटू लागला होता, त्या काळात या शाळेत मराठी, हिंदी आणि गुजराती या मातृभाषांमध्ये शिक्षण देण्याची सोय करण्यात आली होती. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच या भाषांमधली क्रमिक पाठ्यपुस्तकेही याच संस्थेच्या माध्यमातून छापण्यात आली होती. मित्रांनो, विचार करा, जेव्हा नानांनी हे एवढं मोठं क्रांतिकारक पाऊल उचललं आणि मुंबईच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया रचला, तेव्हा नानांचं वय होतं फक्त उणपुरं 19 वर्ष. मात्र शिक्षण क्षेत्रातलं नानांचं योगदान फक्त एका संस्थेपुरतं मर्यादित नव्हतं. ज्या काळात मुलींनी घराबाहेर पडणं, शिक्षण घेणं हे समाजमान्य नव्हतं, सनातनी विचारांचा समाजावर मोठा पगडा होता, त्या काळात नानांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी थेट आपल्या स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. समाजात एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या घरातल्या मुलींनाही या शाळेत शिकायला पाठवलं. अपेक्षेप्रमाणे समाजातील काही सनातनी लोकांनी मुलींच्या या शिक्षणाला प्रचंड विरोध केला, नानांवर टीका केली. त्यांनी आपले सामाजिक अधिकार आणि वज्रमूठ वापरत या सगळ्या सनातनी लोकांचा विरोध एका झटक्यात मोडून काढला. पुढे नानांच्या विश्वासावर लोकांचा भरवसा वाढला आणि या शाळेत विद्यार्थिनींची संख्या झपाट्याने वाढत गेली. यानंतर मुंबईत उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून नानांच्याच पुढाकारातून आणि आर्थिक मदतीतून प्रसिद्ध अशा एल्फिस्टन कॉलेजची उभारणी करण्यात आली. हे तेच कॉलेज आहे मित्रांनो, ज्या कॉलेजमधून पुढे जाऊन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांच्यासारखे अत्यंत विद्वान आणि राष्ट्रभक्त नेते घडले.
1845 मध्ये नानांनी सर ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेमध्ये मुख्य पुढाकार घेतला आणि यामुळेच पहिल्यांदा मराठी मुलांना डॉक्टरकीचं उच्च शिक्षण स्वतःच्या मराठी भाषेत मिळणं सोयीचं झालं। आज पुण्यात डेक्कन कॉलेज नावानं ओळखलं जाणारं पुणा संस्कृत कॉलेज असो किंवा मुंबईचं पहिलं लॉ कॉलेज असो, मुंबई विद्यापीठ असो किंवा संपूर्ण जगाला असंख्य मोठे कलाकार देणारं सर जे स्कूल ऑफ आर्ट असो, या सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांच्या उभारणीत आणि त्यांच्यासाठी जमीन व निधी गोळा करण्यात नाना शंकर शेठ यांचा मुख्य पुढाकार होता। थोडक्यात सांगायचं तर नानांनी केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण भारताचं भविष्य बदलवून टाकणाऱ्या कित्येक पिढ्या आणि शिक्षण व्यवस्थेतून उभ्या केल्या। शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करण्यातही नानांचा हात कोणीही धरू शकत नव्हतं। समाजावर सनातनी विचारांचा प्रचंड पगडा असताना सतीसारख्या अत्यंत अमानुष आणि क्रूर प्रथेला नानांनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी थेट विरोध केला होता। जेव्हा या अमानुष प्रथेविरुद्ध ब्रिटिश पार्लमेंटला एक ऐतिहासिक पत्र पाठवण्यात आलं तेव्हा त्या पत्रावर संपूर्ण भारतातून राजाराम मोहन रॉय आणि नाना शंकर शेठ या दोघांच्याच मुख्य सह्या होत्या। आर्थिक सुधारणांच्या बाबतीत तर नानांचे विचार आजच्या आधुनिक काळाला लाजवतील असे होते। मुंबईत व्यापार वाढवायचा असेल तर बँकिंग सिस्टम मजबूत पाहिजे हे त्यांनी ओळखलं होतं। मर्कटाईल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, कमर्शियल बँक ऑफ इंडिया अशा एकापाठोपाठ एक तब्बल 6 मोठ्या बँकांच्या उभारणीत नाना शंकर शेठ यांचा मोलाचा वाटा होता। या बँकांच्या माध्यमातूनच मुंबईतील स्थानिक व्यापाऱ्यांना भांडवल मिळालं, इथला व्यापार वेगाने वाढत गेला आणि देशाची आर्थिक राजधानी बनण्याकडे मुंबईची पावलं खऱ्या अर्थाने पडू लागली। सागरी व्यापाराचं महत्त्व ओळखून त्यांनी द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली। त्यांच्या माध्यमातून पश्चिम भारताच्या समुद्रात वाफेच्या बोटी धावू लागल्या आणि व्यापाराला नवीन गती मिळाली। आज मुंबई ही जगभरातील कलाकारांसाठी, अभिनेत्यांसाठी एक मोठी कर्मभूमी मानली जाते, पण या कला विश्वाचा पायाही नानांनीच रचला होता। मराठी भाषेसोबतच हिंदी, गुजराती आणि राजस्थानी नाटकं जिथं पहिल्यांदा रंगण्यास सुरुवात झाली त्या मुंबईतील प्रसिद्ध बादशाही नाट्यगृहाची उभारणी नानांच्याच पुढाकारातून झाली होती। इतकंच नाही तर आज मुंबईत मुख्य भूषण असणारं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची आवडती जागा म्हणजे भायखळ्याची राणीची बाग उभी करण्याची संपूर्ण श्रेयही नाना शंकर शेठ यांना जातं। याशिवाय नानांनी 1852 मध्ये स्थापन केलेल्या बॉम्बे असोसिएशन या संघटनेमुळे पश्चिम भारतात पहिली सर्वसमावेश राजकीय चळवळ सुरू झाली आणि इतिहासात असं म्हटलं जातं की याच बॉम्बे असोसिएशनच्या विचारधारेतून आणि सदस्यांच्या पुढाकारातून पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली। पण मित्रांनो, मुंबई खऱ्या अर्थानं आधुनिक आणि वेगवान झाली ती रेल्वेमुळे। आज लोकल रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते। फक्त भारतातच नाही तर साऱ्या आशिया खंडाच्या इतिहासात जी पहिली रेल्वे धावली ती 16 एप्रिल 1853 रोजी याच मुंबईच्या बोरी बंदर ते ठाणे मार्गावर धावली होती। पण या रेल्वेचा इतिहास मोठा रंजक आहे। खरं तर भारतात एवढा प्रचंड पैसा खर्च करूनही रेल्वे आणण्यासाठी ब्रिटिश सरकार सुरुवातीला फारसं उत्सुक नव्हतं, पण नाना शंकर शेठ यांनी रेल्वेचं महत्त्व ओळखलं होतं। त्यांनी आपले उद्योगपती मित्र सर जमशेदजी जीजीबॉय यांच्या मदतीनं ही रेल्वेची मागणी ब्रिटिश सरकारकडे लावून धरली। मुंबईत आलेले सुप्रीम कोर्टाचे सर जॉर्ज थॉमस एर्किसन पेरी यांनाही या कामात नानांना मोठी साथ दिली। नानांनी स्वतः कंपनी सरकारकडे रेल्वेचा सविस्तर प्रस्ताव पाठवला, रेल्वेच्या संभाव्य मार्गाची आखणी केली आणि मुंबईतल्या सर्व दिग्गज लोकांना एकत्र आणत ग्रेट इंडियन रेल्वेची स्थापना केली। पुढे लंडन मधल्या द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे म्हणजे GIP कंपनीचं ऑफिस मुंबईत उघडण्यात आलं। सुरुवातीला या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती, मात्र नानांनी आपल्या सामंजस्यातून आणि मध्यस्थीतून या कंपन्यांना एकत्र आणलं आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे या एकाच नावाखाली काम सुरू झालं। विशेष म्हणजे या एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे कंपनीचं मुख्य ऑफिस कुठं होतं माहितीये? ते होतं थेट नाना शंकर शेठ यांच्या गिरगावातील बंगल्यात। याच बंगल्यात बसून रेल्वेच्या मार्गाची खलबत सुरू झाली होती। नकाशे तयार झाले, लंडनहून तज्ञ इंजिनियर्स बोलावून रेल्वे मार्गाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला जेव्हा आशियातील पहिली रेल्वे धावली। मुंबईच्या आधुनिकतेचं हे बीज नानांनीच रोवलं होतं। आता आपण विचार करूया की आज जी मुंबई रात्रीच्या वेळी गॅस आणि विजेच्या दिव्यांनी झगमगून उठते ती त्या काळात कशी दिसत असेल। 1860च्या दशकांपर्यंत मुंबईत रात्रीच्या वेळी रस्त्यांवर फणसाचे दिवे पेटवले जायचे, म्हणजे खांबाला फणस लटकवून त्यांच्या
खोबणीत तेलाचे मातीचे दिवे लावले जायचे, जे वाऱ्याने किंवा पावसाने काही वेळातच विझून जायचे आणि संपूर्ण मुंबई रात्रीच्या वेळी अंधारात बुडून असायची. लंडन, पॅरिस सारख्या जगभरातल्या मोठ्या शहरांमध्ये गॅसचे दिवे पेटवले जात होते, तेव्हा आपली मुंबई अंधारात होती. मुंबईतल्या या अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढण्याचं पहिलं स्वप्न सुद्धा नानांनीच पाहिलं. नानांच्या अथांग प्रयत्नातून 1862 मध्ये मुंबईच्या चिंचपोकळी भागात भारतातली पहिली गॅस कंपनी उभी राहिली. तिचं नाव होतं बॉम्बे गॅस कंपनी. याच कंपनीच्या माध्यमातून पुढे रात्री अपरात्री काम करून पाईपलाईन टाकण्यात आल्या आणि 4 वर्षांनी म्हणजे 7 ऑक्टोबर 1866 ला मुंबईच्या चर्चगेट रोड आणि भेंडी बाजार या भागात गॅसचे दिवे पहिल्यांदा पेटले आणि मुंबई खऱ्या अर्थाने प्रकाशाने उजळून निघाली. मात्र अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे मुंबईला प्रकाशमान झालेली बघायला स्वतः नाना या जगात नव्हते. 31 जुलै 1865 रोजी म्हणजेच मुंबईत गॅसचे दिवे पेटवण्याच्या अवघे काही महिने आधीच नानांचं निधन झालं होतं. 62 वर्षाचं आयुष्य नाना शंकरशेठ यांनी मराठी मातीला आणि मुंबईला दिलं. स्वतः जवळ असलेली मुंबईतील मोक्याच्या ठिकाणावरची कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांनी लोकहितासाठी सरकारला दान केली आणि त्याचं दान केलेल्या जागांवर आज मुंबईच्या महत्त्वाच्या इमारती, कोर्ट, हॉस्पिटल्स आणि रेल्वे स्टेशन्स उभी आहेत, ज्यातून आजची आधुनिक मुंबई घडत गेली. मुलींची शाळा, कला, वैद्यकीय आणि कायदेविषयक महाविद्यालय, बँका, राणीची बाग, गॅस लाईट, रेल्वे, सागरी व्यापार आणि इथल्या माणसाला जगण्याची नवी दिशा अशा अनेक गोष्टी नानांनी मुंबईला दिल्या. म्हणूनच आज जर कोणी उठून असं म्हणत असेल की अमुक एका समाजामुळेच मुंबई मोठी झाली किंवा मराठी माणसाने मुंबईसाठी काय केलं, तर त्यांना इतिहास सांगण्याची गरज आहे. आज आपण जेव्हा ग्रँड रोडच्या प्रसिद्ध नाना चौकातून कधी जातो तेव्हा इथे डौलाने उभा असलेला नाना शंकरशेठ यांचा पुतळा दुरूनच आपलं लक्ष वेधून घेतो आणि ही सोन्याची मुंबई एका मराठी माणसाच्या कर्तृत्वातून आणि दातृत्वातून उभी राहिली आहेत याची मूक साक्ष देतो. हेच खरं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला नाना शंकरशेठ याविषयी कोणतीही माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.